वसमतच्या शिरपेचात मानाचा तुरा ज्येष्ठ कंत्राटदार मोहम्मद नईम कुरेशी यांची बिनविरोध निवड. आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते सत्कार. हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी मोहम्मद नईम कुरेशी बिनविरोध. वसमत शहरातील कंत्राटदार क्षेत्रातील असंख्य कंत्राटदारांचे मार्गदर्शक आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले मोहम्मद नईम मोहम्मद गौस कुरेशी यांची हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या निवडीचे औचित्य साधून आज वसमत येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय राजू भैया नवघरे यांच्यासह त्यांचे वडील श्री रमाकांत पाटील नवघरे व आमचे आधारस्तंभ श्री लक्ष्मीकांत भैया नवघरे पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री अमित कुमार काबरा यांचा देखील शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी हिंगोलीचे आमदार माननीय तानाजी मुटकुळे व कळमनुरीचे आमदार माननीय संतोष बांगर यांनीही श्री कुरेशी यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमास मुबिन दादा, लालासेठ उबारे, अजगरभाई, राजूदादा एंगडे, गौतम भाऊ वाहुळे, हरुण दालवाले, वसंत सेठ चेपुरवार, प्रमोद उबारे साहेब, शेख मजहर, मोहम्मद वसीम कुरेशी, वामन हिरवे, NI पठाण, कलीमभाई, जावेदभाई यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे वसमतच्या कंत्राटदार क्षेत्राला नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. अत्यंत जिल्ह्यातल्या महत्त्वपूर्ण संस्था मजूर फेडरेशनवर आमचे नईम अंकल यांची निवड झालेली आहे. नईमभाई कुरेशी यांची. मी एक अल्पसंख्याक समाजाचा सातत्यानं काम करणारा कार्यकर्ता म्हणून नईमभाई यांच्याकडे बघितलं जातं. मागच्या 20-25 वर्षापासून त्या मजूर फेडरेशनवरती काम करत होते, पण आपल्या वसमतला पहिली वेळ ही संधी भेटलेली आहे. ही तुमच्या आमच्या वसमतकरांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट झालेली आहे. दुसरं आमचे मित्र अब्दुल्ला पठाण साहेब, माजी नगरसेवक आणि आत्ताचे पण नगरसेवक आहेत, ते त्यांची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या कुटुंबाकडून या दोघांचाही सामूहिक सत्कार ठेवलेला आहे. धन्यवाद. मी मागील 22 वर्षापासून हिंगोली जिल्हा मजूर फेडरेशनवर संचालक म्हणून काम करीत आहे आणि आज जे माझी निवड झालेली हे फक्त आणि फक्त राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नामुळे एका अल्पसंख्याक माणसाला जी संधी मिळाली, मी त्यांचा आभार मानतो. संतोष बांगर साहेब यांचाही मी आभार मानतो. त्यांनाही राजू भैयाच्या बोलण्यावर मला संधी दिलेली आहे. बाकी ज्या ज्या लोकांना मला संधी, मी सगळ्या आभार मानतो. पुढे मी जसं माझ्याकडून जी अपेक्षा असेल लोकांची, ती अपेक्षा मी पूर्ण करीन. मी कुठे कमी पडू देणार नाही. अल्पसंख्याक समाजाला पहिल्यांदाच हे म्हणजे संधी मिळालेली आहे. या संधीचा मी सोना करील. गोरगरिबासाठी मला जितकं काम करता येईल मी तितकं करील. माझ्याकडून कुठेच चूक झाली तर आपण कोणी मला आपला हात धरून, माझा हात धरू शकून मला दंड देऊ शकतात. माझ्याकडून जर चूक झाली असेल तर कुठं, मात्र मी तसं चूक होऊ देणार नाही. कारण ज्या समोरच्या आमदार साहेबांना माझ्यावर जे विश्वास टाकलं त्या विश्वासाला मी पात्र राहील. इतकं बोलून मी आपण आलेल्या सगळ्यांना मी धन्यवाद करतो आणि माझे हिंगोली जिल्ह्याचे सगळे संचालक यांचाही मी आभार मानतो आणि सगळे सभासदांचा मी आभार मानतो. त्यांना मला काम करायची जे संधी दिली, मी त्या कामाचा सोना करून दाखवीन. मी अब्दुल्ला पठाण, हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मला राजूभाई नवघरे यांनी जिल्हाध्यक्ष केलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्व आता जेवढे माझे सोबती संघ नगरसेवक आहेत, वसमतचे नगरसेवक आहेत, हिंगोलीचे सगळे आमचे पूर्ण जे मित्रमंडळ आहे, त्यांनी सगळ्यांनी माझी भैयाकडे शिफारस केली आणि भैयाने मला डायरेक्ट आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे नेऊन मला जे मानाचं जे जिल्हाध्यक्ष पद दिलं, त्या जिल्हाध्यक्ष पदाचा मी अत्यंत आभारी आहे. भैयाचे व सगळे मित्र परिवाराचे सगळ्याचे मी जे आहेत राष्ट्रवादीचे मी अत्यंत आभारी आहे. आणि त्यांनी जे माझ्यावर जे विश्वास दाखविला भैयानी, त्याचं मी नक्की सोनं करी. अल्पसंख्याक समाजाला जोडण्याचा प्रयत्न करी आणि जास्तीत जास्त आपण जसं आपली विधानसभा, जिल्हा परिषद येणारे, जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे, नगर परिषद, जे काही माझ्या होत आहे ते सर्व समाजाला संघटित करण्याचं मी काम करेल. छोट्या जे अल्पसंख्याक जेवढे बी समाज आहे त्याला राष्ट्रवादीशी जोडण्याची मी 100% प्रयत्न करी आणि असे बोलून आश्वासन देतो. जय हिंद. स्टार्ट करू. आज तुम्ही पाहिलं असेल तर या ठिकाणी अल्पसंख्याक विभागाच्या 2 निवडी झालेल्या आपल्याला दिसत असतील. खरं तर मजूर फेडरेशन ही 26 वर्ष जुनी संस्था आहे, पण आजपर्यंत तिथं अध्यक्षता सोडा साधा संचालक देखील अल्पसंख्याक विभागाचा नव्हता. पण राजू भैयाची दूरदृष्टी आणि सर्वसमावेशकता म्हणजे सगळ्या समाजाला घेऊन चालण्याचं जे त्यांचं कार्य आहे त्याचा खऱ्या अर्थाने आज विजय झाला आहे.
आज आमच्या नईमभाईंना त्यांनी मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी विराजमान केलं आहे आणि त्याचबरोबर अब्दुल्ला पठाण साहेबांना अल्पसंख्याक विभागाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्हाध्यक्ष पदसुद्धा त्यांनी मिळवून दिलं आहे। या दोन्ही नवनियुक्त निर्वाचितांचे यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि राजू भैयांच्या कार्याबद्दल काय बोलायचं, जे ठरवतात ते करून दाखवतात असे आमचे कार्यसम्राट आमदार आहेत, तर त्याबद्दल त्या दोघांचे अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद।